हाय हॅलो नमस्कार. रेखा साडी कुचीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या व्हिडिओवरती क्रोशा वर्क डिझाईन मी घेऊन आलेली आहे. ही डिझाईन अगदी सोपी आहे. तर आपण बघूयात. साडीचा पदर गुलाबी आहे आणि आतमधल्या साईड ग्रीन कलरचा हिरवा कलरचा आहे. त्यासाठी आपल्याला क्रोशाची सुई, नंतर आपल्या आवडीनुसार छोटे मोठे बीड्स लागणार आहेत. तर मग चला बघूयात. त्यासाठी आपल्याला 6 पदरी दोरा लागणार आहे. तर साडीचा कलर गुलाबी असल्याने मी साडीचा पदर गुलाबी असल्याने मी हिरवा कलरचा दोरा 6 पदरी तयार करून घेतला आहे. तर सुरुवातीला आपल्याला दोन वेळेस साडी लॉक करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला 6 चैन आणि बीड्स ॲड करून घ्यायचं आहे. बीड्स ॲड केल्यानंतर आपल्याला 6 चैन परत लॉक करून घ्यायचं. नंतरनं परत 5 चैन परत लॉक करून घ्यायचं. नंतरनं 6 चैन झाल्यानंतर परत आपल्याला लॉक करायचं आहे. आता मी इथं दाखवले आहे 6 चैन 5 चैन. आता परत मी 6 चैन घेत आहे. आता 6 चैन घेतल्यानंतर आपल्याला बीड्स ॲड करायचं आहे. आता इथं दिसत आहे बीड्स. नंतर मी बीड्स ॲड केल्यानंतर 6 5 6. आता 6 चैन झाल्यानंतर मी लॉक करत आहे. तर आता मी बीड्स ॲड करून घेत आहे. आता आपल्याला बीड्स ॲड करायचं आहे. अगदी सोपी डिझाईन आहे, कोणालाही जमेल अशी. आता बीड्स ॲड केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला लॉक करून घ्यायचं आहे. बीड्सला लॉक केल्यानंतर आता आपल्याला आपली साईज बरोबर कुठे येते तिथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बीड्स लॉक केल्यानंतर परत आपल्याला 6 चैन घ्यायचे. 6 चैन 5 चैन 6 चैन कंटिन्यू आपल्याला साडीचा पदर अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. 6 5 6 पूर्ण साडीचा पदर झाल्यानंतर आता परत आपल्याला बीड्सच्या पाठीमागे दिसत आहे. बीड्सच्या पाठीमागे आपल्याला स्टार्टिंगला 5 आता सुईवरती दोरा घेतलेला आहे. 2चा 1 2चा 1 परत सुईवरती दोरा 2चा 1 2चा 1 अशा प्रकारे आपल्याला 5 खांब करून घ्यायचे आहेत. आता 3 हे चौथा खांब, सुईवरती दोरा, परत 2चा 1 2चा 1 अशाच प्रकारे आपल्याला इथे सुरुवातीला 5 खांब झाल्यानंतर आता आपल्याला 5 खांब मोजून घ्यायचे. 5 खांब झाल्यानंतर आपल्याला वरती एक सिंगल चैन घ्यायचं आहे. सिंगल चैन घ्यायचं आहे अशा प्रकारे. परत आपल्याला चैन घेतल्यानंतर परत 5 खांब घ्यायचे. आता पूर्ण बीड्सच्या पाठीमागं 10 खांब झाले आहेत. आता बीड्सच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा. सिंगल क्रोशा म्हणजे आपला साधा लॉक. आता परत आपल्याला सुईवरती दोरा आणि समोर जो गॅप दिसत आहे चैनचा, आपल्याला 6 चैनचा गॅप, त्यामध्ये 2चा 1 2चा 1 अशाच प्रकारे आपल्याला टोटल 12 खांब करून घ्यायचे आहेत. आता सुरुवातीला 6 खांब केल्यानंतर आपल्याला बीड्स ॲड करायचे या ठिकाणी. प्रत्येक वेळेस मोजून आपण खांब करून घ्यायचे. सुईवरती दोरा आता आपले सुरुवातीला 6 झाले आहेत. आता काय करायचं आपल्याला छोट्या साईजची बीड ॲड करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बीड ॲड केल्यानंतर आपल्याला परत नंतरनं 6 खांब म्हणजे आपल्या 6 चैनच्या गॅपमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे. 6 खांब झाल्यानंतर बीड्स ॲड करून परत आता आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचे. अगदी सोपी डिझाईन आहे, कोणालाही जमेल अशी. आता आपल्याला 12 खांब झालेले आहेत. आता पुढे आपल्या चैनचा जो गॅप आहे, 5 चैनचा जो गॅप आहे, त्या ठिकाणी आपल्याला सिंगल लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे लॉक करून घ्यायचं आहे. आता परत सेम ॲज इट इज आता ह्या बीड्सच्या पाठीमागं परत आपल्याला 10 खांब करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 5 नंतरनं त्यावरती चैन घ्यायचं आहे. आता आपण काय करूया, गोंडे बांधून घ्या. गोंडे बांधण्यासाठी आपल्याला 50 पदरी किंवा 100 पदरी आपल्या गोंड्याच्या साईजनुसार आपल्याला गोंडे जाड थोडेसे, साईज लहान मोठी जशी पाहिजे तसं आपण दोरा तयार करून घ्यायचा आहे. दोरा तयार केल्यानंतर आपल्या दोऱ्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे दोरा आपला गोळा होणार नाही. प्रेस केल्यानंतर अगदी साफ अशा प्रकारे दोरा, आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाप्रमाणे साफ असे दिसेल. प्रत्येक वेळेस आपण दोरा तयार केल्यानंतर त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गोंड्याच्या साईजनुसार आपल्याला बांधून घ्यायचे आहेत गोंडे. आता गोंडे बांधण्यासाठी आपल्याला गोल्डन कलरचा दोरा लागणार आहे आणि छोट्या साईजची सुई. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला गोंडे बांधून घ्यायचे. पाठीमागच्या साईडने आतमध्ये सुई घेणे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला
गोंडे बांधून घ्यायचे. गोंडे बांधण्यासाठी आपण सुरुवातीला सुई पाठीमागच्या साईडनं घेणे, नंतरनं 2 वेळेस किंवा 3 वेळेस अशा प्रकारे गुंडाळून घेणे आणि गाठ मारते वेळेस आपल्याला पाठीमागच्या साईडला गाठ मारून घेणे. 2 गाठी मारून घेणे म्हणजे गोंड्याची आपली दोरा लूज होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला 2 वेळेस गोंडे गाठ मारून घेणे आणि गाठ मारल्यानंतर आपल्या आवडीनुसार साईज, गोंड्याची साईज लहान मोठी आपल्या आवडीनुसार आपण कट करून घेणे. आता आपण दोरा कट करून घेऊया. आता आपल्या आवडीनुसार साईज गोंड्याची छोटी मोठी साईज बघून आपण कट करून घ्यायचं. अशा प्रकारे आपले गोंडे साडीचे पूर्ण प्रकारे गोंडे लावून घेऊयात. तर ही डिझाईन आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण नेक्स्ट डिझाईन अशाच प्रकारे छानशी डिझाईन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तर नेक्स्ट भेटूया. थँक्यू.